विवेक परिवार आणि मराठी विभाग फर्ग्युसन कॉलेज यांच्या आणि अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा जो उपक्रम गेले काही वर्ष नुक्कड संमेलनाचा केला जात आहे, त्याबद्दल मी त्या सर्व मंडळींना त्यांच्या उपक्रमशीलतेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या या संमेलनाच्या समारोपासाठी जे आत्ता सत्र होतं आहे त्याचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दलही आभार मानतो. संमेलनात सकाळपासून काही काळ मला दुसऱ्या एका ठिकाणी भाषण द्यायचं होतं वेगळ्या विषयावरती, म्हणून त्याला मी उपस्थित नव्हतो. पण एकूण आपण जर विचार केला तर हे संमेलन हे रिलेव्हंट ज्याला म्हणता येईल, म्हणजे आत्ताच्या सध्याच्या साहित्यिक आणि वाङ्मयीन म्हणूयात वातावरणाशी संबद्ध असलेलं आहे. पुष्कळ वेळेला आपण साहित्यिक चर्चा ऐकतो, वाचतो, पण ती आपल्या आत्ताच्या जगण्याशी, आत्ताच्या प्रश्नांशी अशी मिळालेली नसते कुठेतरी. पण इथे मात्र जाणवलं की आत्ता जे काही दिसतं आहे आपल्याला, आत्ता जे काही चाललेलं आहे त्याच्याशी, म्हणजे अगदी वरखडे सरांच्या भाषणापासून तर आत्ता मगाशी डॉक्टर शिंदे यांनी केलेल्या त्यांच्या सत्राच्या अध्यक्षीय समारोपापर्यंत हे सगळे लोक काळाला धरून बोलत आहेत. पण आता त्याच्यातली एक गंमत कशी आहे की हा स्वतंत्रपणे विषय चर्चेला गेला, दुपारी मी नव्हतो तेव्हा, अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये. म्हणजे जेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे अशा प्रकारे एक मान्यतेची मोहर म्हणूयात, शिक्कामोर्तब म्हणूयात, सरकारी पातळीवरती झाली, तेव्हा एका अर्थाने आपण आपल्या भाषेच्या थेट इतिहासाकडे गेलो, मुळापर्यंत पोहोचलो. कारण अभिजाततेचा प्रश्न हा त्या मुळाशी असतो आणि नंतर ती मुळं आत्तापर्यंत आपण कितपत सांभाळली आहेत, जोपासलेली आहेत त्याच्याशी असतो. आणि अर्थात पुढेसुद्धा आपण हे करू शकू का त्याच्याशी असतो. म्हणून तो एक धागा आपणाला सांगता येईल की एक सगळ्या याच्यामध्ये समान किंवा सारखा होता. फक्त योगायोगाचा भाग म्हणा किंवा काही म्हणा, मला एका गोष्टीची चिंता वाटते. म्हणजे जेव्हा हा दर्जा वगैरे मिळाल्याची घोषणा झाली, महाराष्ट्रातल्या लोकांनी उत्सव केला किंवा साजरी केली गोष्ट, ती एक इव्हेंट म्हणून समारंभ घडवले. तर हे चालू असताना त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरसुद्धा महाराष्ट्रात एक निवडणुकीचं, नंतर मंत्रिमंडळ गठनाचं असं एक वारं वाहत होतं. आणि त्या वाऱ्यामध्ये सगळ्यांच्याबद्दल नाही अर्थात मी म्हणणार, पण लोक ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत होते ती भाषा आपल्या अभिजात दर्जाला शोभते का याचा खरंच आपण सगळ्या मराठी भाषकांनी विचार करायला पाहिजे. मला विचारलं तर मी म्हणेन की नाही. पण तरी आपण राजकारणाच्या त्या प्रवाहामध्ये इतके वाहवत गेलो, म्हणजे खरं तर आपण राजकारणालासुद्धा अभिजात करायला पाहिजे. तो उलटं आपण भाषा आपली जी अभिजात आहे तिला खाली आणतो आहे आणि राजकारण अधिक खाली नेतो आहे. हे चित्र मला फारसं आशादायक किंवा दिलासादायक वाटत नाही, हे मला सांगायला पाहिजे. म्हणजे अगदी राजकारण आणि भाषा यांचा जरी आपण संबंध पाहिला आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हणजे अगदी थेट जुन्या काळामध्ये गेलो की जिथे भाषेच्या अभिजातपणाचा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे मराठी भाषा अभिजात आहे असं आपण कशाच्या आधारावरती म्हणतो, त्याचं एक उत्तर असं आहे की मराठी भाषा ही ज्या भाषेचं आजचं रूपांतर आहे, आजचं त्याच्यामध्ये एक सातत्य आहे, एक सलगता आहे. म्हणजे जसं नदीच्या बाबतीमध्ये घडतं, म्हणजे
उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे गंगेच्या म्हणजे नदीच्या बाबतीत, ते कुठल्याही नदीला तसं लागू होतं की अखंड न खंडे अभंग न भंगे. बरोबर आहे, सरळ अर्थ आहे त्याचा. तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू, हा पुढचा भाग सोडून देऊ आपण, पण एक अशी अखंडता, अशी एक अभंगता अशी त्या आपल्या भाषेच्या प्रवाहामध्ये आहे. आणि मग तिचं मूळ रूप काय, आपण 13व्या शतकापासून जर मराठीचे ग्रंथरचना उपलब्ध होती म्हणून जर मानायचं झालं आपल्या भाषेला अभिजात, तर तो कालखंड पुरेसा नाही आहे, म्हणजे निदान 1000 वर्ष तरी पाहिजे की नाही. मग आपण कशाच्या जोरावरती हे सगळं असं क्लेम करू शकलो, तर आपण असं म्हणालो की आम्ही मराठी भाषा बोलणारे किंवा मराठी भाषा ही काही नवीन 13व्या शतकातली नाही आहे निर्माण झालेली, तर ती त्यापूर्वी कित्येक वर्ष कित्येक शतकं बोलत असलेल्या, आम्ही बोलत असलेल्या भाषेचं आजचं रूप आहे, हा तो मुद्दा आहे. म्हणजे नदी उदाहरणार्थ आता काल आज बातमी काहीतरी होती, ते ब्रह्मपुत्रा कुठेतरी चीनमध्ये तिचं उगमस्थान आहे, बराचसा काही भाग तिचा चीनमध्ये वाहतो आणि आता चीन तिथे काहीतरी करून राहिले, धरणं विरणं जगातलं मोठं ते चीनचं वैशिष्ट्यच आहे म्हणजे अशा गोष्टी करणं. पण आता होतं कसं की जोपर्यंत ती नदी त्या तिथं वाहत असते तिथून चीनच्या बाउंड्रीमध्ये, तोपर्यंत तिला ब्रह्मपुत्र हे नाव नसणार आहे, तिला चिनी भाषेतलं नाव असेल, ते मला माहीत नाही म्हणजे जे काय आहे ते. मग ती पुढे येते, मग आपण तिला ब्रह्मपुत्र म्हणतो, ते त्याचं वैशिष्ट्य. बरं, ब्रह्मपुत्रा शब्द नाही आहे, ते ब्रह्मपुत्र आहे, तिचा एवढा विस्तार पाहून जणू काही पुलिंगी तो समुद्रच आहे असं गृहीत धरून तिला त्यांनी ब्रह्मपुत्र असं नाव दिलं. आणि ब्रह्मपुत्र नावाने ते पुढे जात पुढे तिचं काय समुद्राला मिळत असेल. पण म्हणजे कसा मुद्दा की तिचं एक तिचं नाव वेगळं होतं, म्हणून मराठी भाषेचं नाव तिच्या उगमस्थानामध्ये महाराष्ट्री प्राकृत हे होतं. नंतर काही लोक तिला अपभ्रंश म्हणायला लागले आणि नंतर तिला मराठी हे नाव मिळालं आणि अजूनही आपण तेच नाव वापरतो. पण भाषा ती आहे. म्हणजे हे जे मराठीचं प्रवाह तोच आहे. आपण गंगोत्रीच्या ठिकाणी उगम पावलेल्या नदीला गंगा म्हणतो आणि बनारसमध्ये सुद्धा गंगा म्हणतो. प्रयागामध्ये जेव्हा ती मिळते यमुनेला तेव्हाही तिला आपण गंगा म्हणतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन तिलाही आपण गंगा म्हणतो. मधल्या काळात अनेक नद्या तिच्यामध्ये विलीन झालेल्या असतात, ओढे आलेले असतात. तसं ते मराठीचं स्वरूप आहे. म्हणजे पहिल्यांदा ते रूप होतं तिला आपण महाराष्ट्री म्हणालो. आणि हे रूप केव्हा कोणत्या काळामध्ये, तर तो राजकीय कालखंड हा सातवाहनांचा कालखंड आहे. म्हणजे मी राजकीय सत्ता आणि भाषा यांचा संबंध सांगायचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी. तर तिथे काय चित्र दिसतं आपल्याला, ते जे राजे आहेत सातवाहन ते मराठी म्हणजे महाराष्ट्रीला पूर्णपणे आश्रय देणारे आहेत. ते एका बाजूला वैदिक धर्माचे अभिमानी आहेत पण संस्कृत भाषा वापरत नाहीत ते, हे लक्षात घ्या. ते यज्ञ वगैरे करतात पण भाषा म्हणजे उलट त्यातली गंमत सांगतो. म्हणजे त्यांना भाषा येत नव्हती, संस्कृत भाषा नीट बोलता, असं ध्वनित करणाऱ्या कथा आहेत. मोदकैस ताडयमाम ही तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती असेल. तो एक सातवाहन राजा त्याच्या राण्यांबरोबर कुठेतरी नदीमध्ये जलाशयात क्रीडा करत होता आणि असं पाणी त्यांच्या अंगावरती उडवत होता. तर त्याच्यातली एक बायको संस्कृत तज्ज्ञ होती. तर ती संस्कृतमध्ये म्हणाली की तू माझ्यावरती पाणी उडवू नको, मा उदकैही ताडयमाम, मोदकैस ताडयमाम. तर त्याला ते माहीत नाही संधी विग्रह भानगडी. तर त्याला असं वाटलं की ती म्हणती मला मोदकांनी म्हणजे लाडवांनी मार, पाण्याने काय मारतो. म्हणून त्यांनी एक हाराभर लाडू मागवले, मोदक मागवले. म्हणजे त्यांना संस्कृत म्हणजे लक्षात घ्या, भाषा एखादी येणं किंवा न येणं हा वेगळा मुद्दा. पण महाराष्ट्रीबद्दल आपल्या भाषेबद्दल त्यांना इतका अभिमान होता की दुसरी नाही आली तरी चालेल असं ध्वनित करणारी ती कथा आहे. तर तिथे त्या काळामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्री ही भाषा सगळ्या त्यांच्या कारभाराची भाषा होती. मी ते नेहमी सांगतो की भाषा कशी असली पाहिजे, आपली भाषा मातृभाषा असते सुरुवातीला.
पण आपण जसजसे मोठं होतो आणि आपल्या व्यवहाराची व्याप्ती वाढत जाते. मातृभाषा म्हणजे काय? मातृभाषा म्हणजे आपल्या आईशी संवाद करण्याची भाषा. मातृभाषा ही मागण्याची भाषा आहे. मातृभाषा ही हट्ट करण्याची भाषा आहे. आणि तसं आपण पुढे जातो, आपल्या व्यवहाराची व्याप्ती वाढते. आपण पूर्वी फक्त आईलाच मागायचो, आता आपण राजसत्तेकडे मागू शकतो. म्हणजे कुठेतरी तो भाषेचा आणि सत्तेचा संबंध आला काही नाही. तर अशा पद्धतीनं दरबाराची कारभाराची भाषा ही त्या काळामध्ये होती आणि शिलालेखांमध्ये तुम्हाला ती सापडते. आणि त्या राजेमंडळींना त्या भाषेचा इतका लळा होता की त्यातल्या एका राजानं चक्क आपल्या राज्यातल्या कवींना आवाहन केलं की तुमच्या कविता आम्हाला आणून द्या. आणि मग त्या कवींनी कविता आणून दिल्या. मग त्याच्या असं लक्षात आलं की अरे हे आत्ता वर्तमानातले कवी आहेत, परंतु आज जे कवी हयात नाहीत, पूर्वी होऊन गेले आणि त्यांनी उत्तम कविता केलेल्या आहेत, त्यांचं काय? तर त्याही कविता आणवल्या, कुठनं गोळा केल्या. आणि जितक्या एक साठा झाला प्रचंड, त्यातल्या 700 निवडल्या. हाल सातवाहनाचे जी गाथा सप्तशती म्हणतो आपण, 700 साधारणपणे त्याच्यामध्ये त्या गाथा आहेत. तर त्या अनेक कविता वगळून निवडलेल्या आहेत, समग्र नाही आहे ते. खरं तर समग्र केलं असतं तर आणखीन बरं झालं असतं, आपल्याला आणखीन काही कळलं असतं. पण त्या उत्तम अशा प्रकारच्या त्या कविता महाराष्ट्री भाषेमधल्या आहेत. तर राजा स्वतः संपादक बनतो. आता आपल्याकडे बरीच मंडळी संपादक, मगाशी आपण ऐकलं वगैरे, संपादन सहाय्य करणारी संपादक तर केव्हा तरी मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे की जिथे राजा हा संपादक झाला. संपादकाचं महत्त्व किती आहे महाराष्ट्रामध्ये हे आपल्या लक्षात येईल. तर तो सातवाहन, तो राजा, आणि त्या काळामध्ये संपूर्ण अशा पद्धतीने मराठी भाषेचं महाराष्ट्रीय भाषेचं महत्त्व वाढलं. पुढे त्यांची सत्ता गेली, दुसरी सत्ता आली. ते महाराष्ट्री संपली का तर नाही, परंतु तिचा राजभाषा म्हणून तो जो एक हे होता तो आश्रय कमी झाला. आणि मग ते काही वाकाटक असतील, मग कुणी चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, या सगळ्या मंडळींच्या काळामध्ये महाराष्ट्र अशी मागे पडलेली दिसते तुम्हाला. आणि संस्कृतला परत एकदा प्राधान्य मिळालं असं दिसतं. तर ही सगळी प्रक्रिया चालू असताना मग ती महाराष्ट्री कशी टिकली, कुणी टिकून धरली? तर दरम्यानच्या काळामध्ये जैन धर्माच्या लोकांनी जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रादुर्भाव झाला, त्यांचं एक हे होतं, म्हणजे एक काय म्हणूयात त्याला, एक स्ट्रॅटेजी होती की आपण ज्या प्रदेशामध्ये आपला धर्म नेतो त्या प्रदेशाची भाषा ही आपली धर्मभाषा. म्हणून त्यांनी महाराष्ट्री प्राकृतला धर्मभाषा केली मराठी म्हणजे. आणि मग त्या काळातमध्ये जवळजवळ 75-80% प्राकृत ग्रंथ जे आहेत महाराष्ट्री प्राकृतमधले ते जैन धर्माचे ग्रंथ आहेत. तर तुमच्या माझ्यासाठी सांगतो, साहित्य संस्कृती मंडळानं जवळजवळ आमच्या काही गेल्या 3-4 वर्षामध्ये 25-30 ग्रंथ छापले महाराष्ट्री प्राकृतमधले जैनांच्या. कारण आपण एका बाजूला म्हणतो की आमची मराठी अभिजात आहे का, तर आम्ही तेच आहोत, दुसरे नाही आहोत. आमची भाषा तीच भाषा आहे की जी सातवाहन काळातले लोक बोलायचे, तिचं हे आजचं रूप आहे. म्हटल्यानंतर प्रश्न येईल ना, मग तुम्ही तिच्यासाठी काय देवा लावला? तुमच्याकडं तिथं शिकवतात का कधी कुठे कुठल्या ह्याच्यात? आपल्याकडं अर्धमागधी असती, पाली असती, परंतु महाराष्ट्री कुठं शिकवलं जात नाही. काही इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं ते रिसर्च वगैरे होतो. हे लक्षात आलं माझ्या. आणि मी शिक्षण मंत्र्यांना हे निदर्शनाला आणलं की अहो हे आपण मराठी अभिजात म्हणतो, मागतो, देत नाही सरकार म्हणून त्याच्याविरुद्ध काही म्हणत असतो बरं वाईट, पण आहे कुठं? ते त्यांना पटलं. म्हणजे विनोद तावडे शिक्षण मंत्री होते, ते म्हणले आपण मग काहीतरी करूयात, काय करता येईल? तर मी म्हटलं तुम्ही 11वी-12वीला महाराष्ट्री प्राकृत भाषा अभ्यासक्रमात लावा. त्यांनी ऐकलं आणि मग मला म्हणाले की तुम्हीच करा काहीतरी त्यासंबंधी. मग त्यांनी एक कमिटी नेमली अभ्यासक्रम समितीवर, मी त्याचा अध्यक्ष वगैरे होतो. मग आम्ही अभ्यासक्रम तयार केला, आम्ही पाठ्यपुस्तकं तयार केली महाराष्ट्री प्राकृतची. म्हणजे अभिजात भाषा ही तशी त्या अर्थाने जुनी परंपरा म्हणून आहे, पण तिचा आजचं रिलेव्हन्स काय? मग आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आजच्या गोष्टी आम्ही महाराष्ट्री प्राकृतमध्ये समाविष्ट केल्या त्या पाठांमधनं. म्हणजे एक धडा त्यातला गाडगेबाबांच्यावरती आहे, भाषा महाराष्ट्री भाषा. म्हणून हे जे सातत्य आहे, ही जी सलगता आहे ती आपल्याला दाखवता आली पाहिजे. आणि मग बघतो आपण की त्या जैनांनी तिचा सांभाळ केला वगैरे, तिला काही लोक त्यावेळेला अपभ्रंश पडायला लागले. आणि हे नंतर लक्षात आलं राजवाड्यांच्या की अपभ्रंश हा शब्द चांगला नाही, अपभ्रंश हा डेरोगेटिव्ह आहे. म्हणून ते एके ठिकाणी त्यांनी कबूल केलं की हा आपण नको वापरायला,
आपण आपलं प्राकृतच महाराष्ट्रीच वापरावा शब्द, प्राकृत चालेल, कारण त्याचा आणखी चांगला दुसराही अर्थ होऊ शकतो. तर अशा पद्धतीने प्रवास चालू होता. आणि मग 12व्या-13व्या शतकामध्ये जेव्हा इथे यादवांचं राज्य आलं तेव्हा मराठी भाषा ही पूर्णपणे विकसित प्रौढ अशी भाषा झाली. म्हणजे कोणत्या अर्थाने की हे भाषा कशासाठी असते शेवटी? भाषा ही माणसांनी आपले व्यवहार नीट करावेत, एकमेकांना समजून घ्यावं, समजून द्यावं, कम्युनिकेशन म्हणतो आपण त्याला, यासाठी भाषा असते. मग भाषेची म्हणून जेवढी जेवढी प्रयोजनं असतात, फंक्शन्स असतात, ती सगळी ज्या भाषेला पूर्ण करता येतात ती भाषा केव्हाही महत्त्वाची भाषा ठरते. तर मराठी भाषा अशी झाली केव्हा झाली? तर ती 13व्या शतकामध्ये झाली. म्हणजे कशाची आपण साधा विचार करूयात की यादवांचा दरबार घ्या, तर ती दरबाराची भाषा झाली. संस्कृतमध्ये शिलालेख, संस्कृतमध्ये दानपत्र हे तुम्हाला त्या काळामध्ये दिसायला, संस्कृतमध्ये नाही सॉरी मराठीमध्ये तुम्हाला दिसायला लागले. संस्कृत लोकांनी धर्माची भाषा केली. महानुभाव संप्रदायाची भाषा, संस्कृत म्हटलं चुकून मी परत, महानुभाव संप्रदायाची भाषा धर्मभाषा मराठी आहे. चक्रधरांनी मराठीमध्ये उपदेश केला, म्हणजे तिला संस्कृतची प्रतिष्ठा दिली. संस्कृत ही देवभाषा मानली जाते. चक्रधर हे देव आहेत संप्रदायाच्या त्या श्रद्धेप्रमाणे, तर ती चक्रधरांची भाषा म्हणजे ती देववाणी झाली. हा मुद्दा समजून घ्या. दुसरीकडे वारकरी संप्रदायाने सुद्धा धर्मभाषा केली. वारकऱ्यांचा धर्म कोणता? तो ज्ञानेश्वरांनी जिचा पाया घातला, ज्या धर्माचा तो पाया घातला म्हणजे काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली, धर्मभाषा झाली. त्याच वेळेला ती साहित्याची भाषा आहे. ह्या ज्या कृती आहेत, लीळाचरित्र असेल महानुभावांचं किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, हे जसं धर्मग्रंथ आहेत, तत्त्वज्ञानाच्या ते ग्रंथ आहेत, तसेच ते अत्युत्तम अशा प्रकारचे वाङ्मयीन गुणवत्ता असलेले साहित्य आहे, काव्य आहे, की ज्या गोष्टी इतर भाषांमध्ये शक्य झाल्या नाही लेखकांना, कवींना, त्या गोष्टी शक्य करून दाखवणारे हे ग्रंथ आहेत. म्हणून हे अभिजात ग्रंथ आहेत. एक लक्षात घ्या, अभिजात भाषा आणि अभिजात ग्रंथ साहित्य याच्यामध्ये थोडा फरक करावा लागतो आपल्याला. म्हणजे अभिजातचा खरा संबंध तुमच्या भाषेचं कुळ काय आहे. अभिजात म्हणजे खानदान, थोडक्यात कळणारा शब्द सांगायचा म्हणजे. तर ती तितकी जुनी आहे, तितकी संस्कारित आहे, तशा वळणाची आहे, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि ते मराठीच्या बाबतीत असं तुम्हाला दाखवता येतं. ते आपण समजा दाखवलं तर ते अभिजात्य मराठी भाषेचं जे आहे ते अभिजात्य आपोआप नाही. म्हणजे ती जर समजा नुसती देवाणघेवाणीची भाषा असते अशी एक कल्पना करा की मराठी ही दुकानदारांची भाषा आहे, चांगली गोष्ट आहे, व्यापाराची भाषा आहे, ती शेअर बाजाराची भाषा आहे. समजा उत्तम व्यवहार करतात महाराष्ट्रातली माणसं शेअर बाजारामध्ये, तीच भाषा वापरतात. तिला कुणी अभिजात म्हटलं असतं का? म्हणजे नुसती प्रॅक्टिकल फंक्शन्स ज्याला म्हणतो आपण ती करणं तेवढं लिमिटेड नाही आहे. तिला एक दर्जा, तिथं साहित्याचा दर्जा असला पाहिजे. तर तो मिळाला आपल्याला आणि ती परंपरा पुढे चालू राहिली. मी काय त्या सकाळी इतिहास सांगण्याचं कारण नाही मला. तर हा जो मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर तिने आपली आयडेंटिटी कशी टिकवली बघा. हे मधली स्थित्यंतरं झाली. म्हणजे जैनांच्या काळामध्ये तिचं एक स्वरूप बदललं, मग परत जेव्हा ती मराठी झाली तेव्हा तिचं स्वरूप बदललं, आणि परत ज्ञानेश्वरांच्या समाधी घेतल्यानंतर तिकडनं उत्तरेकडनं दुसऱ्या प्रकारचे लोक आले. इस्लामी आक्रमण आलं. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्र जिंकला, यादवांचा पराभव केला. मग ती जी राजवट सुरू झाली, थोडा काळ खिलजी होते, मग तुघलक आले, मग बहामनी सुलतनत आली. बहामनीचे 5 तुकडे झाले, 5चे 3पर्यंत आले. दरम्यानच्या काळात उत्तरेकडून मोगल यायला लागले. मग भाषेचं काय झालं तुमच्या? त्या काळामध्ये तुमच्या राज्यकारभाराची भाषा ही पर्शियन भाषा झाली, जी इस्लामची भाषा होती. आणि ती पर्शियन परत अरबी भाषेने संस्कारित झालेली बऱ्यापैकी. मग कारभारात राहिली नाही मराठी. मग यादव काळामध्ये सगळे शासन ज्याला म्हणतो आपण ताम्र शासन, म्हणजे सरकारच्या ऑर्डर्स सगळ्या JR BR हे सगळे मराठीतून निघायचे ना, ते आता पर्शियनमधून निघायला लागले. गावातला कारभार, साधा गावातला खेड्यातला, तिथपर्यंत प्रशासनाची भाषा ही सगळी पर्शियन झालेली आहे. तुम्ही जर एकनाथांची भारुडं पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की गावगाड्याची भाषा कशी मराठी झाली होती. गावगाडा म्हणजे कारभार गावाचा, लक्षात घ्या. मग हे संपूर्ण आता एका बाजूनी पाहिलं पॉझिटिव्हली तर तुमची भाषा समृद्ध होते, दुसऱ्या भाषेतले शब्द आले तर. पण दुसऱ्या भाषेतले शब्द येणं याचा अर्थ आपल्या भाषेतल्या शब्दांची हकलपट्टी होणं असं नाही आहे. ते ठेवून आले तर मान्य आहे.
तसं नव्हतं होत बऱ्याच वेळेला. ते शब्द आपले जुने गेले, त्यांचं वजन गेलं आणि हे सगळं कारभाराची दरबाराची ह्या सगळ्या भाषा अशा प्रकारे व्हायला लागल्या. कुठल्या पर्शियन भाषा व्हायला लागली. आणि त्याचा मुख्य मुद्दा काय माहिती का त्यातला, परत साहित्याच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये हे सगळं असताना जसं जैन धर्मीयांनी त्या काळामध्ये टिकवलं महाराष्ट्रीचं महाराष्ट्रीपण, तसं इस्लामच्या काळामध्ये मराठी टिकवण्याचं श्रेय वारकरी संप्रदायाच्या संतांना जातं. सगळ्या नामदेवांच्यापासून, कारण ज्ञानेश्वर अगोदरच समाधिस्थ झाले होते, नामदेवांच्यापासून तर थेट तुकोबांच्यापर्यंत तुम्हाला हे दिसतं. म्हणजे आणि या मगाशी कोणीतरी एक उल्लेख फार चांगला केला, तुम्हाला तर तुम्हीच केला, यंत्रणा नावाचे शब्द वापरला पाहतो, फार महत्त्वाचा शब्द आहे. वारकऱ्यांकडं एक उत्तम यंत्रणा ज्ञानेश्वरांच्या अगोदरच्या काळापासून वारी नावाच्या गोष्टीमुळं एक नेटवर्किंग, दुसरा एक शब्द सांगायचा म्हणजे, त्यामुळे तुकोबांनी देहूत कीर्तन केलं तर ते अभंग संपूर्ण महाराष्ट्रात पसरायचे. म्हणजे हे मी नुसतं कल्पनेने सांगत नाही, त्याचे पुरावे आहेत, ते मी काही देत नाही. तर त्यामुळे ही सगळी भाषा टिकवण्याचं काम म्हणजे धर्माची आणि साहित्याची हे त्यांच्यामुळे झालं. ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. आणि ते नुसतं टिकवण्यापुरतं नाही, तर नुसती भाषा टिकणं नाही, तर भाषेचं अभिजात्य टिकणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे किती टिकणं, त्याचा एक मला मी प्रमाण सांगतो. म्हणजे दुसरी भाषा कोणती कॉम्पिटिशनला महाराष्ट्री प्राकृत, तर ती संस्कृत आणि तुमची वैदिक परंपराच मानली जाते. तर तिथे बहिणाबाई ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगांचा उल्लेख करतात, तो फार महत्त्वाचा वाटतो मला. म्हणजे तो कुणी गंभीरपणे त्याचं गांभीर्य लक्षात नाही घेतलं. बहिणाबाई ह्या तुकाराम महाराजांच्या शिष्या, देहूमध्ये आल्यात, तुकोबांचं शिष्यत्व पत्करलं वगैरे वगैरे, तो माहिती आहे तुम्हाला. तुकोबांच्याकडनं कवितेची स्फूर्ती घेतली, अभंग रचना केली उत्तम वगैरे वगैरे वगैरे. तर बहिणाबाईंना जेव्हा तुकोबांच्या अभंगांचं वर्णन करायचं होतं, आता आपल्यापुढे चित्र काय आजचं की तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे तुकोबांची गाथा म्हणतो आपण, म्हणजे ते कलेक्शन असतं सगळ्या अभंगांचं. पण गाथा ही संकल्पना तुकोबांच्या काळात नव्हती. ती संपूर्ण मराठेशाही पेशवाई झाली तरी नव्हती. त्यावेळेला काय असायचं, त्यावेळेला अशा वह्या असायच्या हस्तलिखित. आणि एका वहीत सगळे अभंग 4-5 हजार ते मावणार कसे ना. तर हा व्यावहारिक मुद्दा आहे. मग जेवढं शक्य होईल तेवढं एक बाड तयार करायचं शिवून किंवा काय ते आणि त्याच्यात लिहायचं, ते हस्तलिखित. त्यामुळं तुकोबांची गाथा नाही बुडवली, तुकोबांच्या वह्या बुडवल्या असंच तुम्हाला समकालीन वर्णन आढळेल. खुद्द तुकोबांनीसुद्धा बुडविल्या वह्या बैसलो धरणे, बुडविली गाथा असं नाही म्हणणार ते. तर गाथा नव्हती तेव्हा, वह्या होत्या. पण मग संपूर्ण अभंगांच्यासाठी शब्द काय वापरायचा हा प्रश्न येतो ना. तिथे बहिणाबाई म्हणतात तुकाराम वेद, तुकाराम वेद हा शब्द बहिणाबाई वापरतात. म्हणजे जसं 4 वेद आहेत काय, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, तसा हा आमचा तुकाराम वेद आहे. म्हणजे त्या भाषेला तुम्ही कुठे नेता लक्षात घ्या. ही जी स्टोरी आहे मराठी भाषेची, मग ते संस्कृत प्राकृतकडनं आली की प्राकृत संस्कृत हे मुद्दे बाजूला ठेवा, पण हा सलग इतिहास आपल्याला आपल्या या भाषेचा दिसतो. आणि हा तुकोबांच्यापर्यंत किमान म्हणजे परकीय सत्तेच्या काळामध्ये असलेला तो त्यांनी टिकवून धरलेला आणि त्या भाषेचा दर्जा अशा पद्धतीने दिसतो आपल्याला. पुढे काय झालं आपल्याकडं कल्पना आहे की नंतर इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये म्हणजे त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठीनं मधल्या काळात पर्शियन भाषा पचवली, हे समजून घ्या. आपल्या भाषेमधले अनेक शब्द असे आहेत की आपल्याला माहीत नाही की हा पर्शियन शब्द आहे, हा अरेबिक भाषेतनं आलेला आहे, हा तुर्की भाषेतनं आलेला आहे. असे अनेक शब्द आहेत आणि ते आपण पचवले. आणि ते कसे पचवले म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. हे चिपळूणकरांनी निबंधमालेमधल्या त्यांच्या एका निबंधात सांगितलेलं आहे की आपण त्यांना घेतो म्हणजे काय करतो, आत्मसात करतो. आपल्या भाषेच्या प्रकृतीशी त्यांना मिळवून, म्हणजे जे काही आपण अन्न खातो उदाहरणार्थ, ते जर पचलं आणि रक्तात गेलं तर ते अन्न खाण्याचा मतलब आहे ना, नाहीतर काय त्याचा उपयोग. तसे हे आम्ही घेतले आणि आमच्या प्रकृतीशी त्यांना जुळवून मिळवून घेतलं. तर ते म्हणतात की तशाच पद्धतीने आपण इंग्रजी बाबतसुद्धा करायला पाहिजे. म्हणजे शब्द तो असेल, अर्थ तो असेल किंवा आपण दिलेला आणखीन वेगळा असेल, छटा वेगळी असेल, पण त्याची विभक्ती प्रत्यय कशी असणार. आपण टेबल शब्द घेतला इंग्रजी भाषेमधला, मग आपण काय म्हणतो
त्याला आपली प्रथमा द्वितीय चतुर्थी पंचमी लावतो ना, ती इंग्रजीतली लावीत नाही आपण. मग आपण म्हणतो अरे टेबल का, बरं बरं बरं, टेबलाचा रंग कसा आहे, टेबलचा रंग नाही म्हणत आपण. म्हणजे तिथं आपण आपली काहीतरी हे लावले ना. आपण म्हणतो काय पैसे घेतो का, तो कसा घेतो, टेबला खालून घेतो की टेबला वरून घेतो. म्हणजे मुद्दा की आपण आपल्या पद्धतीने तो शब्द वाकावला, फिरवला, पचवली संपूर्ण ती भाषा आणि समृद्ध केली. हे भाषाशुद्धीवाले जे लोक आहेत ना, मी त्यांच्या मगाशीच म्हणावलं ना मी, की आपले शब्द ॲट दी कॉस्ट ऑफ, म्हणजे आपले शब्द हटून ते आणणं बरोबर नाही. आपले शब्द असून परत तर इंग्रजी भाषा एवढी झाली, काय म्हणतो, समृद्ध झाली. त्याचं कारण आहे जिथं जिथं इंग्रजांनी राज्य केलं ना, तिथले सगळे शब्द महत्त्वाचे इंग्रजांनी घेतले. आजच्या इंग्रजीमध्ये बघा तुम्हाला आपले कितीतरी शब्द, मंत्रा, गुरु, योगा, कितीतरी महत्त्वाचे कळीचे शब्द आहेत ते. मॅनेजमेंट गुरु हे इंग्रजीमध्ये सुद्धा चालतं, फक्त मराठीपुरतं नाही मराठीत आहे. तर हे आपल्याला पचवता आलं पाहिजे. ते आपण केलं, ते पचवले, ते रिचवले आणि आपण पुढे गेलो. हे जे काही मराठीचं वैशिष्ट्य आहे ना, त्यामुळं मराठीमध्ये इतके बदल घडूनसुद्धा मराठी ही अशी सलग भाषा झाली. म्हणून त्यामुळं तिचा इतिहास हा फक्त 900 वर्षाचा, 800 वर्षाचा किंवा म्हणजे ज्ञानेश्वरी दिल्या चरित्राच्या काळापुरता मर्यादित नाही, तर तो थेट 2-2.5 वर्षांच्या मागे जातो. आणि म्हणून ती अभिजात भाषा आहे. आणि तिच्यामध्ये अभिजात कृती आहेत, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. म्हणजे अगदी 2च उदाहरणं सांगतो, बाकी नाही सांगत मी. पहिलं उदाहरण आहे खुद्द सातवाहनकालीन गाथा सप्तशतीचं. काय वैशिष्ट्य आहे, त्या कविता आहेत प्राकृतमधल्या, महाराष्ट्रीमधल्या. आणि तिथं तो मुद्दा येतो. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी दाखवून दिलेले आहे. पण आपल्या लोकांनी ना, जे सर्वात क्रांतिकारक विचारांत होऊन गेले ना महाराष्ट्रामध्ये, ते 2 जण आहेत. एक राजाराम शास्त्री भागवत आणि दुसरे केतकर. त्या दोघांना नेमकं बाजूला ठेवलं. कुठल्याही मुख्य प्रवाहात मला या दोघांच्या भाषाविषयक विचारांची चर्चा आढळत नाही, ना भाषाशास्त्रावरच्या पुस्तकात ना कशात. अहो फार महत्त्वाचे त्यांनी सिद्धांत मांडले. म्हणजे फार उलटापालट करणारे मी सांगत नाहीत, ते तर फार उलटे आहेत. पण किमान सांगायला पाहिजे मला. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, केतकर असं म्हणतायत की संपूर्ण संस्कृत साहित्यशास्त्र हे महाराष्ट्री प्राकृतमधल्या कवितांच्यावरती आधारित आहे. म्हणजे कसं की सगळ्यात उत्तम कविता कोणती, तर ज्या कवितेमध्ये ध्वन्यर्थ आहे. आणि तिथे केतकर सांगतायत की संस्कृत कवितेमध्ये ध्वन्यर्थ मिळत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा ध्वन्यर्थाचं उदाहरण द्यायची वेळ येते संस्कृत साहित्यकारांच्यावरती, तेव्हा ते गाथा सप्तशतीमधल्या कविता उचलतात आणि त्या उदाहरण म्हणून पुढे पेश करतात तुमच्यापुढे. हे केतकर सांगतायत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ती भाषा की जिच्यामुळं संस्कृत साहित्यशास्त्र उभं राहिलं, अशा अनेक गोष्टी आहेत केतकर सांगतायत किंवा काय त्यांचं भागवत सांगतायत. तिकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. अहो हे तर फार पुढे गेले भागवत तर असं म्हणाले. आपला समज काय साधारणपणे की उत्तरेकडनं आर्य आले, त्यांनी त्यांची भाषा आणली इत्यादी इत्यादी. भागवत सांगतायत की अहो दक्षिणेकडनं आपण गेलो उत्तरेत. म्हणजे भूगोल फिरवता, उलटपालट करतात. म्हणजे कसं तुम्हाला आश्चर्य वाटेल, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की आता हे बघा, गंगा नदी आहे. आपण काय समजतो की गंगा म्हणजे तिकडे ना, तर मगाशी ज्या गंगेबद्दल मी बोललो, तिकडे गंगोत्रीला उगम झाला, मग कुठे आली बनारसला, प्रयागमध्ये संगम झाला आणि बंगालच्या उपसागरामध्ये विलीन झाली, म्हणजे मिळाली ती गंगा. मग आपण उदाहरणार्थ गोदावरी आपल्याकडची नदी आहे, तिला काय म्हणतो, गंगाच म्हणतो ना. आपल्याला वाटतं आपण गौरवाने म्हणतो, म्हणजे गंगा म्हणजे ती गंगा, आणि ही आमच्याकडे गंगेसारखीच आहे. अलंकारिकतेने म्हणतो, अर्थवादाने म्हणतो, वगैरे वगैरे. भागवत सांगतात की गोदावरी ही खरी गंगा आहे मुळातली, आणि ती गंगा मूळची नाही आहे. तिला भागीरथी म्हणा, आमची हरकत नाही म्हणायचं झालं तर. आणि प्रमाण काय, प्रमाण ते म्हणतात की आमचे इथले लोक तिकडे गेले आणि त्यांना गंगा एवढी मोठी आहे, म्हणजे अरे आपल्या गोदावरी एवढी आहे ना, मोठी आहे कदाचित, म्हणून तिला गंगा म्हणायला लागली, ही आमची गंगा म्हणली. आता हे चुकीचंही असेल, मी तो नाही क्लेम करीत, पण हे कुणी गंभीरपणे घेतलंच नाही ना.
केतकरांनी एक गोष्ट सांगितली. काय सांगितली गोष्ट सांगितली की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचा मौर्यपूर्व इतिहास सांगा आम्हाला. ते कोणी सांगत नाही. त्याच्या अगोदर आम्ही कोण होतो की नव्हतो, कृष्णाच्या काळात, रामाच्या काळात, ते कोणी सांगायचं? ते सांगत नाही. आपण तिकडे लक्ष देत नाही. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली काही काय काय गोष्टी आम्ही केल्या. त्यांनी आणखीन दुसरं प्रमाण आणलं. ते कोणतं प्रमाण? ते जे दुसरं पुस्तक आहे ना, कोणतं? कथा, हे तर झालं, गाथा सप्तशती झालं. कथा सरीस सागर गुणाढ्याचं, ते परत प्राकृतमध्येच आहे, वेगळ्या प्रकारच्या प्राकृतमध्ये. तर त्यांनी असं त्याच्यात दाखवून दिलं, तिथल्या ज्या कथा आहेत त्या मौर्यपूर्व इतिहास सांगणार आहेत महाराष्ट्रातल्या, की महाराष्ट्रातल्या आज ज्याला आपण तारापूर म्हणतो, तारापूरच्या जवळ चिंचणी नावाचं एक गाव आहे. त्या चिंचणी गावाचा एक ब्राह्मण मगधामध्ये गेला आणि त्याने पाटलीपुत्र नगर वसवलं. हे कुठे आहे? हे त्या कथा सरी सागरामध्ये कथा आहे. म्हणजे तुम्हाला विचार करायला खूप 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 वाव आहे. इतिहासाचा आहे, भूगोलाचा आहे, भाषेचा आहे. तर मुद्दा असा की अशा पद्धतीने संस्कृत भाषेचं सगळं जे काही आहे ते महाराष्ट्रीवरती आधारलेलं आहे. हे केतकर सांगतायत, हे भागवत सांगतायत. त्यामुळं आमची भाषा निश्चितपणे प्राचीन आहे, तिला मोठा इतिहास आहे, तिला मोठी सलगत आहे आणि म्हणून ती अभिजात आहे. आणि आम्ही तिचं अभिजात्य टिकून ठेवलं. कोणाच्या जोरावर टिकून ठेवलं? जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की ते लीळाचरित्राच्या जोरावरती, ज्ञानेश्वरीच्या जोरावरती, तुकोबांच्या गाथेच्या जोरावरती. आणि कसं आहे की आपण शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबणारे अर्थात. ही जी इकडची गोष्ट आहे ना, अभिजात ही जी कल्पना आहे म्हणजे क्लासिक, ते आपण कुठनं घेतली? ही आपण युरोपमधल्या संकल्पनामधली ती एक महत्त्वाची संकल्पना. तिथं कुठनं आली ती? तिथनं ते बोलणार एक भाषा कोणती? ते कुणी इंग्रजी बोलतं, कुणी इटालियन बोलतं, कुणी काय बोलतं, कुणी काय बोलतं, माहिती आहे तुम्हाला. तर त्या सगळ्या भाषांचं मूलस्थान कोणतं? तर एक ग्रीक आणि दुसरं लॅटिन. त्या भाषा लोकांना समजत नाहीत म्हणून तिथं एक फ्रेज आहे. एखादा माणूस जर काय बोलायला लागला आणि ते आपल्याला समजायचं झालं तर आपण काय सांगतो माहिती आहे का? मी त्यांच्या ह्याच्यामध्ये की तो ग्रीक लॅटिन बोलतो आहे असा त्यांचा समज. म्हणजे ते अभिजात भाषा त्या अर्थाने पारंपरिक, जुनी खूप वगैरे वगैरे वगैरे. तर तशी ही संकल्पना सुरुवातीला भाषेच्या बाबतीत लागू होती. मग ते विल्यम जोन्स वगैरे लोकांनी खूप काम केलं, संस्कृत तज्ज्ञांनी, आणि संस्कृत ही भाषा तशी असं सांगितलं वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे अभिजात भाषा वेगळी आणि अभिजात साहित्य वेगळं. अर्थात त्यांचा संबंध आहेच एकमेकाशी, पण अलगपणा कुठे येतो? मी तुम्हाला तेच सांगितलं की समजा हालांच्या त्या प्राकृतमधल्या त्या एका कलाकृतीवरून तुम्हाला म्हणता आलं असतं की अरे अभिजात आहे, अभिजात साहित्य आहे त्याच्यामध्ये. पुढे जर ज्ञानेश्वरी लिहिली गेली नसती, पुढे जर ही ग्रंथ लिहिली गेली नसते, तर तिला कोण म्हटलं असतं अभिजात? नसतं म्हटलं ना, अभिजात म्हटलं नसतं. पण आपली भाषा अभिजात आहे, आपलं साहित्य अभिजात आहे. आणि आत्ता मगाशी ज्या प्रकारे सांगत होती मंडळी की अशा चांगल्या साहित्याचा अलीकडच्या काळातल्यासुद्धा अनुवाद करायला पाहिजे दुसऱ्या भाषांमध्ये, ते गेलं पाहिजे. ते जाईल तेव्हा जाईल, त्याचं काय मूल्यमापन करायचं ते लोक करतील, हा वेगळा मुद्दा आहे. पण हे भाषा आपली महत्त्वाची असल्याची ओळख आपली आपल्याला पटवून देता आली पाहिजे. म्हणून ती त्या सातवाहन काळामध्ये होती, ती यादव काळामध्ये होती. मुख्य म्हणजे राजसत्ता आणि भाषा कशा बरोबर चालल्या होत्या. मधल्या काळात जरी राजसत्ता गेली तरी भाषा टिकवणाऱ्यांनी टिकून धरली. नंतर पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा ही भाषा आली, म्हणजे स्वराज्य झालं, स्वभाषासुद्धा आली आपोआप. ते स्वराज्य, स्वदेश आणि स्वभाषा हे जे त्रिकूट सांगितलं चिपळूणकरांनी, ते तुम्हाला दिसतं ना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. ते त्रिकूट आहेच. आणि तिथे महत्त्वाचा मुद्दा असा की शिवाजी महाराजांनी मराठी ही आता राज्यकारभाराची आणि दरबाराची भाषा केली, जी मधल्या काळामध्ये पर्शियन भाषा होती. मग महाराजांनी काय केलं की त्या सत्तावाचक शब्द नको, सत्ता आमची आहे. जेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र झालं म्हणजे मला काय दिसतं? मला खुर्चीवरती म्हणजे सिंहासनावरती मराठी भाषा बसलेली असं दिसतं. लक्षात घ्या. तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य झालं मराठ्यांचं म्हणजे काय झालं की तिथे मराठी भाषा बसली. म्हणजे ते जे सगळे शब्द होते सत्तावाचक पर्शियनमधले, त्यांच्याऐवजी त्यांनी तिथे मराठीमधले शब्द, मग त्यासाठी शब्दकोश करून घेतला. तो जो राज्यव्यवहार कोश आहे शिवाजी महाराजांचा, की ज्याच्यामध्ये सुरुवातच शब्द काय होता? बादशाह किंवा सुलतान.
महाराजांनी सांगितलं की हे सगळे बदलून द्या, आणा शब्द. मग तिथे बादशाह सुलतान म्हणायचं नाही, तिथे राजा म्हणायचं, आणा. हे प्रत्येक शब्द जे आहेत महत्त्वाचे. अष्टप्रधान मंडळी जे नेमली गेले, अष्टप्रधान, तिथं कोण होते? वजीर वगैरे होते, चिटणीस होते नाही, सगळे असली मंडळी होती, मुजुमदार, हे सगळे बदलले आणि अष्टप्रधानांच्यासाठी मराठी शब्द रूढ केले. शहजादा नाही म्हणजे युवराज, तो शब्द आला तिथे. संभाजीराजांचा अभिषेक झाला शिवाजी महाराजांच्या बरोबरच यवराज्याचा, ऑलमोस्ट युवराज आहेत. आणि सगळे म्हणजे आता तिथे हत्ती जळ असायचं की नाही, लांब कशाला, हत्तीसाठी शब्द आहे पील, पीलखाना म्हणायचे. तिथे गजशाळा शब्द आलेला आहे. म्हणजे जिथे जिथे सत्तेचा संबंध आहे, प्रशासनाचा संबंध आहे, म्हणजे तो म्हणजे राज्य आहे ना आमचं. आमचं राज्य कशावरून म्हणतो आम्ही? आम्ही सत्ता चालवतो, आमच्या भाषेत चालवतो. म्हणून तिथे तुम्हाला हा संबंध दिसतो, भाषा आणि सत्ता आणि म्हणजे राजकारण, थोडक्यात मुद्दा. ते सगळं सोडून दिलं आपण. आणि आत्ता आपण जेव्हा आपल्या काळामध्ये येतो तेव्हा ती जी मागणी झाली ना, भाषावर प्रांतरचना करा, त्याच्यामधला एक मुद्दा नक्कीच आहे. तो कोणता? की प्रॅक्टिकली ते चांगलं असतं. हे अगदी 1920पासूनच सुरू झालं, वारं व्हायला लागलं. गांधीजींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे. का? सामान्य लोकांना जे म्हणायचं आहे ते कोणाला कळलं पाहिजे? ते राजसत्तेला कळलं पाहिजे शेवटी. म्हणून भाषावर प्रांतरचना म्हणजे त्या त्या प्रांताचा कारभार, त्या त्या प्रांताची सत्ता त्या त्या भाषेतून चालली पाहिजे. आणि म्हणून आपण चळवळ केली, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्याच भाषेतनं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, हे माझं म्हणणं हे सहसा बऱ्याच लोकांच्या ध्यानातनं हा मुद्दा गेलेला आहे. तुम्ही जर 1960च्या दरम्यानच्या काळातले त्या त्या राजकीय पक्षांचे जर जाहीरनामे पाहिले ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते राजकीय भाषा घडवत आहेत. लाल निशाण पक्ष, आता लोकांना नावही विसरून गेले बघा, त्यांचं तुम्ही डॉक्युमेंटेशन पहा, तुम्हाला दिसेल ते शब्द करतायत नवीन आत्ताच्या राजकारणाला धरून. म्हणजे हे सगळं चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे, आपलंच आहे ते सगळं. पण शेवटचा मुद्दा की जेणे मी सुरुवात केली होती, आत्ताचं चित्र मला वाईट दिसतं की आत्ता राजकारण करणारे लोक भाषेच्या बाबतीमध्ये इतके घोडे लावायचे स्टेजवरती, अशी भाषा वापरतात. म्हटलं यांच्याकडे घोडे आहेत तरी किती? याला लाव, त्याला लाव, इकडं लाव, तिकडं लाव, काय प्रकार काय हा सगळा? तर ही जी एक पातळी आपल्या भाषेची, म्हणजे जी अभिजात भाषेच्या दर्जाला शोभणार नाही, अशा पद्धतीने आपण भाषेचा वापर करतो आहे. आणि राजकीय लोकांनी भाषेचा वापर केला ना, तो फार लवकर पसरतो. मी पुस्तक लिहिलं तर ते पसरायला फार वेळ लागेल, पण माझ्याऐवजी एखाद्या राजकारणी माणसाने एक भाषण केलं तर ते लगेच व्हायरल होतं आणि सगळीकडे पसरतं ना. आणि मग त्याच्या खालचे लोक, अनुयायी त्याचं अनुकरण करतात. साहेबांनी एक शिवी दिली तर आपण 2 देऊ, असं म्हणतात आपोआप. हे जे चाललेलं आहे ना, ते मला मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्याशी विसंगत वाटतं. म्हणून आपण सगळ्यांनी करायला पाहिजे विचार. आणि तो कसा करायचा विचार माहिती आहे का? मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही पक्षाचे तुम्ही असा, एखादा राजकीय पुढारी भाषण करायला उभा राहिला आणि तो जर असं अर्वाच्य बोलायला लागला ना, तर 4 लोकांनी उभं राहिलं पाहिजे. साहेब हे बोलू नका, तुमचा मुद्दा सांगा, आम्हाला कळतो. शिवी म्हणजे काही कुठे विरामचिन्ह आहेत का? की स्वल्पविरामासाठी एक शिवी द्यायची, पूर्णविरामासाठी दुसरी द्यायची, उद्गारवाचकासाठी तिसरीच द्यायची, एकदम घोड्याच्या ऐवजी हत्ती आणायचा उदाहरणार्थ. असं तर काही नाही ना. सॉरी, म्हणजे मलाही ते तशाच पद्धतीने बोलावं लागतं ते सांगताना. हे आपण, मला असं वाटतं की आपण घेतलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जशी मराठी राजकीय भाषा होत होती, सातवाहन काळात जशी मराठी राजकीय भाषा होती, यादवांच्या काळात जशी राजकीय भाषा होती, तशा प्रकारची भाषा आपल्याला घडवता आली पाहिजे. राजकीय भाषा म्हणजे घडवलेली आहे खरं तर आपण. किती घडवलेली आहे? एक साधा मुद्दा पण महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळकांनी आपला जो डिफेन्स केला, बचाव मंडळीच्या याच्यात झालं ना शिक्षा, तिकडे मुंबई हायकोर्टामध्ये खटला उभा राहिला की त्यांनी लिहिलेल्या किंवा किस्सेतून छापून आलेल्या अग्रलेखांच्या बाबतीत त्यांच्यावरती खटला भरला. हे राजद्रोहाचं प्रवृत्त करणारे आहेत. तर टिळकांनी वकील दिला नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. टिळक म्हणले माझा बचाव मी करणार. त्याचे टिळक स्वतः वकील होते, दॅट अपार्ट, पण प्रोफेशनल वकील त्यांनी दिला नाही. कारण काय वकिलांचं काय असं माहिती आहे का तुम्हाला?
वकील सांगतायत की आम्ही सांगतो तसं तुम्ही बोलायचं, त्याच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. त्यांचं एक वेगळं असतं, ते जाऊ द्या. तर टिळक म्हटले वकील नाही. त्यांनी काय त्यांचा युक्त्या होता, त्यांनी पहिल्यांदा प्रश्न असा उपस्थित केला की माझा खटला ज्या ज्युरींच्या समोर चाललेला आहे आणि जे न्यायाधीश अल्टिमेटली माझ्या खटल्याचा निकाल देणार आहेत त्यांना मराठी भाषा येते का? तर नव्हती येत. मग हे कसे काय चालू शकतात माझ्याबद्दलचे खटला? तर त्याच्यावरती न्यायाधीश म्हणाले की अहो काय बोलताय, मराठी भाषेचं त्या तुमच्या सगळ्या अग्रलेखांची आम्ही भाषांतरं करून घेतलेली आहेत. ट्रान्सलेशन आमच्याकडे विभाग आहे सरकारी खास. तर त्यांनी त्या ट्रान्सलेटरची उलट तपासणी घेतली. दॅट पार्ट म्हणजे तो मुद्दा वेगळा. टिळकांचं म्हणणं असं होतं की आत्ता आम्ही सरकारशी जे बोलतो आहे ना, अग्रलेख कोणाच्या संदर्भात, कोणाला उद्देशून, ते सरकारला उद्देशून, सरकारचे डोके फिरले आहे का ठिकाणावर आहे काय, उदाहरणार्थ. तर टिळक म्हणाले ही जी तुम्ही सिस्टीम आहे आत्ताची, म्हणजे राज्य चालवण्याची आणि न्यायव्यवस्थेची, ती आमची नाही, ती परकीय राज्यकर्त्यांची आहे. आम्ही घेतलेली आहे म्हणा, आमच्यावरती लादलेली आहे म्हणा, पण आम्हाला तिच्यातूनच व्यवहार करणं भाग पडतं. तर तिच्यातून व्यवहार करण्यासारखे शब्द आमच्या भाषेत नाहीत, कारण गरजच नसते ना त्याची. आमची वेगळ्या प्रकारची परंपरा होती. तर आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा आम्हाला शब्द नवीन बनवावे लागतात. तुमच्याशी बोलताना, तुमच्या कारभाराबद्दल, तुमच्या राजकारणाबद्दल, किंवा आमच्यातल्या जुन्या शब्दांना नवीन अर्थ द्यावा लागतो. त्यामुळं भले तुम्ही कोश केलेले असतील, मोल्सवरचा कोश त्या काळात प्रसिद्ध होता, आणखीन आपट्यांचं पण मला वाटतं त्यावेळेला आलेला होता, ते चालणार नाहीत म्हणले. म्हणून इथे मराठी समजणाराच माणूस पाहिजे. आता हा त्यांचा डिफेन्स त्यांनी मनावर घेतला नाही, तो फेटाळून झाला, हा मुद्दा वेगळा आहे. पण हे टिळकांचं म्हणणं होतं, म्हणजे आमची भाषा ही राजकीय भाषासुद्धा व्हायला पाहिजे आणि ते आपलं काम आहे. पण मराठ्यांची राजकीय भाषा म्हणजे शिवराळ भाषा असं कोणी म्हणू नये, हे मला सांगायचं होतं समारोपाच्या निमित्तानं. आणि हे सांगण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी विवेक परिवार आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज आणि इतर संस्था यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.